तर बघा शेतकरी मित्रांनो पीएम किसान अर्थात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पुढील अर्थात 20वा हप्त्याच्या वितरणाच्या संदर्भात काही महत्त्वाचे अपडेट अशी आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत। परंतु मित्रांनो, तुम्ही जर काय चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वाची अपडेट तुम्हाला भेटत राहणार। तर मित्रांनो बघा, इथं जसं की पीएम किसान योजनेचा पुढील अर्थात योजनेचा या 20वा हप्त्याचे जसे की जूनमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात क्रेडिट केला जाण्याची इथं शक्यता निर्माण झालेली आहे। तशा प्रकारचे अपडेट, तशा प्रकारच्या हालचाली आता राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या आहेत। मित्रांनो, केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये पात्र असलेले लाभार्थी ज्यांना हप्ते मिळत नाहीत अशा लाभार्थ्यांची शोध मोहीम घेऊन अशा लाभार्थ्यांची ओळख इथं पटकावून जर ते लाभार्थी हप्त्यासाठी पात्र असतील तर त्यांची कागदपत्राची पूर्तता किंवा त्यांचे जे काही इथं बाकीचे जे काही सन्मान निधीचे जे काही हप्ते असणार आहे तर त्या दूर करून आणि त्यांच्या योजनेच्या अंतर्गत हप्त्यासाठी जे काही पात्र करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आलेले होते। आणि काही इथं तांत्रिक कारणामुळे ज्या लाभार्थ्यांना पात्र असल्यामुळे आणि त्यांना हप्ते मिळाले नाही आणि असे जे लाभार्थी असणार आहेत तर त्यांच्या इथं जसे की हप्ते पेंडिंग असणार आहेत तर तशा लाभार्थ्यांनी त्यांचे सर्व म्हणजेच मित्रांनो जे पेंडिंग हप्ते असणार आहेत तर ते पेंडिंग हप्ते सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यासाठी निर्देश देण्यात आलेले आहे। आता मित्रांनो बघा, याच इथं जसं की पार्श्वभूमी प्रत्येक राज्यामध्ये या लाभार्थ्यांच्या शोध मोहीम इथं राबवण्यात आलेल्या होत्या। महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा अशा लाभार्थ्यांची ओळख इथं पटकावून त्या लाभार्थ्यांचे इथं कागदपत्रे आलेले असतील तर त्यांचे जे काही इथे त्रुटी असतील तर त्या त्रुटी दूर करून लाभार्थ्यांना पात्र करण्यासाठी मोहीम इथं राबवण्यात आलेली आहे मित्रांनो। त्याचबरोबर बघा मित्रांनो, आपण पाहिलेले की इथं जसं की ग्रीष्ट कटच्या इथं अंतर्गत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची इथं नोंदणी झालेली आहे। बरेच सारे पीएम किसानच्या अंतर्गत नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांची विविध कारणांमुळे हप्ते येत नव्हते, परंतु आता त्यांची इथं ग्रीष्टक आता वरती नोंदणी झालेली आहे। अशा सर्व कारणांमुळे आणि येणारा जो काही हप्ता असणार आहे तर या हप्त्यासाठी आणि ज्या हप्त्यामध्ये लाभार्थ्यांची संख्या इथं वाढवण्याची शक्यता निर्माण झालेली आहे मित्रांनो पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता वितरित केला जात असताना राज्यातील 92,89,000 अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हा हप्त्याचं वितरित करण्यात आलेलं होतं आणि त्याच्यापेक्षा प्रत्येक इतरी जसे की कमीत कमी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेच्या अंतर्गत हप्त्याचं वितरित करण्यात आलेलं होतं। आता या सर्व बाबीची पूर्तता केल्यामुळे बरेच सारे इथे लाभार्थी याच्यामध्ये वाढलेले आहेत आणि इथं जसे की साधारणपणे मित्रांनो 93,05,000 पेक्षा जास्त इथं लाभार्थी आता पीएम किसानच्या 20व्या हप्त्यासाठी पात्र होण्याची शक्यता समोर आलेली आहे मित्रांनो। आता बघा, आणि तशाच प्रकारे आणि जे लाभार्थी असणार आहे मित्रांनो तर जसं की याद्या बनवून इथं आरटीएफटी इथं साईनच्या प्रक्रिया जसे मित्रांनो आरटीएफटी साईनच्या प्रक्रिया करून त्यांच्यासाठी इथं सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो जसं की 31 मे पर्यंत इथं ग्रीष्टकटच्या इथं अंतर्गत इथं शेतकऱ्यांची नोंदणी करण्यासाठीची इथं निर्देश देण्यात आलेले आहे मित्रांनो। आता मोठ्या प्रमाणात शेतकरी इथं ग्रीष्टक वरती नोंदणी करत आहेत आणि इथं जसं की ग्रीष्टकमुळे इथं असेल किंवा इतर काही कारणांमुळे जे काही लाभार्थी आता अपात्र असतील तर त्यांची इथं कागदपत्राची त्रुटी दूर केल्या जात आहे मित्रांनो। आणि लाभार्थी सुद्धा आणखीन याच्याप्रमाणे आता जसं की ॲड होण्याची शक्यता इथं आहे मित्रांनो। जसे की 31 मे पर्यंत जे लाभार्थी असणार आहेत तर यांच्या खात्यामध्ये ॲड होण्याची शक्यता असेल लाभार्थ्यांच्या संख्यासह पीएम किसानच्या आणि नमो शेतकरी योजनेचं जे काही इथे योजना असणार आहे मित्रांनो सुद्धा हप्ता येण्याची इथे वितरित करण्याचे इथं जाणारं इथं शक्य असणार आहे मित्रांनो। आणि त्यांच्या अकाउंटमध्ये सुद्धा हा हप्ता लाभार्थ्यांच्या वितरित केला जाऊ शकतो मित्रांनो। त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारचे काही या ठिकाणी संकेत येत आहे आणि जसं की साधारणपणे आता 93,50,000 पेक्षा जास्त लाभार्थ्यांच्या पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता ह्या वितरित केला जाईल। आणि या दोन्ही योजनेचे हप्ते हे खरीप हंगाम सुरू होण्यातच आता इथं जसं की खरीप हंगाम इथं सुरू होण्यातच जून महिन्याचे इथं पैसे शेतकऱ्यांना इथं खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे मित्रांनो। आता इथं जसं की आरएफटी साईन केल्यानंतर किंवा त्याच्या संदर्भामुळे आणि त्याच्या संदर्भातील पुढचे इथं वेळोवेळी अपडेट आल्यानंतर आपण याच्याबद्दल सुद्धा नक्की माहिती घेणारच आहोत मित्रांनो आणि घेण्याचा देखील इथं प्रयत्न करणार आहोत। परंतु इथं खरीपाच्या इथं तोंडावरती असा जर हप्ता मिळाला तर ही शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक आणि आनंद अशी एक अपडेट असणार आहे मित्रांनो आणि अपडेट असू शकते मित्रांनो। परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जसं की पीएम किसान योजनेचा नमो शेतकरी योजनेचा 20व्या हप्त्या संदर्भात महत्त्वाची अपडेट बघितली मित्रांनो। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि अशाच कामाची व्हिडिओ जर का तुम्हाला डेली बघायची असेल मित्रांनो तर या चॅनलला सबस्क्राइब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वाची अपडेट शेतकरी मित्रांनो तुमच्यापर्यंत येत राहील मित्रांनो। तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा। तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।